पूर्च ब्राह्मणम. हा, पुरच ब्राह्मण. दुसरं, जनको वै वैदेहः कूर्च्यात् उपासपन् उवाच नमस्तेऽस्तु याज्ञवल्क्य। याज्ञवल्क्य अनुमान साधी. जनक विदेह नगरीचा राजा जनक खुर्च्यापासून वर सरकून नमस्कार करून बोलायला लागला. नमोस्तुते याज्ञवल्क्य, हे याज्ञवल्क्य तुम्हाला नमस्कार. अनुमाशाही ती मला पुढचा देखील शिक्षण द्या. त्याआधी म्हणजे शिकवून द्या. तो वाचे मग तो म्हणाला, यथा होई सम्राट महांत मध्वानम येशन. ज्याप्रमाणे एखादा राजा राजा मोठ्या रस्त्याने जात असताना रथम वा नाव वा समादतीत, रथ नाव बरोबर घेऊन जातो, त्याचप्रमाणे एवं एव एताभिरुपनिषद्भिः, या उपनिषदांच्या द्वारे समाहितात्मा, योग्य रीतीने संपन्न झालेला हं, आत्मा अशी एवं समाहित आत्मेने संपन्न होतो, त्याचप्रमाणे वृंदारक आठ्य, वृंदारक म्हणजे देवता लोक, आठ्य म्हणजे संत्याशी सम्मा म्हणजे संयुक्त होऊन, अधीत वेद, त्यानंतर वेद सगळे शिकून घेऊन उक्त उपनिषद काही ती उपनिषदामध्ये सांगितल्याप्रमाणे इथो विपच्यमान, इथून मुक्त झाल्यानंतर क्व गमिष्यसी, ती कुठं जातो म्हणून याप्रमाणे विचार. नाहंतच भगवान वेद, ही गोष्ट मला माहित नाही. यत्र गमिष्यामी इत्यादी, ते कुठं जाऊ का कुठं जाऊन पोहोचतो हे काही मला माहित नाही. इत्यर्थ होई ते अहम तत्वक्षामी, असं असं म्हणला. मग त्यानंतर ते सांगतो, यत्र गमिष्यसी, तिथे कुठून तिथून कुठं जातो. तो वाचन प्रवीण भगवान जनक म्हणला, बरं आहे, ठीक आहे, सांगा मग. तो स्वयोग्यम ज्ञानम श्रोतुम सिंहासनात अवरुह्य, स्वतःला योग्य असणारे जे ज्ञान आहे ते ऐकावं म्हणून सिंहासनापासून खाली उतरलेला आहे. उपसदनम कृत्वा, उपसदन म्हणजे मांडी घालून बसून, वाच. उपसदन म्हणजे काय, बसायची पद्धत आहे. म्हणला याज्ञवल्क्य, यत स्वामन स्व आत्मना प्राप्यम, स्वतःच्या अयोग्यतेने प्राप्त असणार असं जी गोष्ट आहे की नाही, प्राप्त मुक्त होतो उपासते, ते स्थान प्राप्त करून मुक्तीमध्ये त्याच रीतीने उपासना केली असताना मुक्ती होती, त्याला मुक्ती उत्पन्न होती. हा, मग काय आता ज्या स्थानाला प्राप्त झालेलं आहे ते स्थानाला जाऊन तिथून मग विचार. वृंदे प्राप्त तमत्वात, वृंद म्हणजे सगळ्या समूहाने प्राप्ततम असणार असं जे आहे त्या स्थानाला वृंदारक. वृंद म्हणजे देवता लोकांचा आणि ह्यांचा समूह, समूह याला वृंद म्हणतात. वृंदारक स्थान म्हणून म्हणतात, पद्मपुराणात सांगितलेलं आहे. इंदो हवे नाम एष, इंधः ह वै नाम एष योऽयं दक्षिणते, दक्षिणे अक्षन् पुरुषः तं वा एतम् इन्नं सन्तम् इंद्र इंद्र इत्याचक्षते. परोक्ष रीतीने इंद्र असं म्हणतात त्याला, इंद्र म्हणून. परोक्ष प्रियाई वही देवा प्रत्यक्ष दिशा, परोक्ष रूपाने देवता सगळे दिसून येत असतात, म्हणून प्रत्यक्षाच्या प्रत्यक्ष रीतीने दिसत नसतात, ते परोक्ष रूपाने दिसत असतात. आता एतद वामे दक्षिणी, ते वाम दक्षिण आहे की नाही, वाम म्हणजे डाव्या आणि उजव्या दोन्ही डोळ्यामध्ये पुरुष रूपम एकाच्या पत्नी, एक जे आहे पुरुष रूपाने राहतो दक्षिणाच्यामध्ये, आणि पत्नी वाम रूपामध्ये, वाम म्हणजे डाव्या डोळ्यामध्ये राहतो. विराट तयो, हे दोघं विराट स्वरूप आहेत. तयोरेष संस्थाओ, एकांतर आकाश आहे, त्या दोघांचाही याप्रमाणे स्तुती वगैरे केली जाते, प्रार्थना केली जाते. तो आपल्या हृदयामध्ये राहत असतो की नाही. एषो अंतर्हृदय आकाशो अथ एनयोः एतदन्नम्.
म्हणून त्या दोघांनी मिळून त्या आकाशामध्ये असणाऱ्या या दोघांच्याही पासून मिळालेले जे अन्न आहे ते अन्न स्वीकार करतो. हे यशवंत हृदय लोहित पिंड हा या हृदयामध्ये लालसर असणारा जो पिंड आहे की नाही. आता येणयोरेव येत त्या दोघांच्याही मुळेच प्राप्त झालेले असते. एक प्रावरण म्हणजे अंगावरचं पांघरून कसं असतं त्याप्रमाणे प्राप्त झालेले असते. हृदय अंतर्हृदय या अंतर्हृदयामध्ये जे असतंय की नाही त्या अंतर्हृदय जालकमिव एखाद्या जाळ्यासारखं दिसून येत असते. आता येणेवर एका स्मृती ही त्यांच्या दोघांच्या दोघांच्यामुळे आलेल्या ह्या लाल असणाऱ्या परिस्थितीपासून हे स्थानापासूनच संसार प्राप्त होतो. संचारणी आईच्या संचारणीचा हृदय भूतवा आणि त्याप्रमाणे इथून तिकडं तिकडून इकडं संचार करत असतो. ही जे हृदय हृदय ऊर्ध्वा हृदयाद ऊर्ध्वा हृदय हृदयाद ऊर्ध्वा नाडी हृदयाच्या वरती हृदयाद ऊर्ध्वा हा बस पुढे एषा हृदयाद ऊर्ध्वा नाडी उच्चरती वर असणारी जी नाडी जाणारी असते की नाही यथा केश हा सहस्रधा भिन्न त्याप्रमाणे केस 1000 रीतीने भिन्न 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 झालेले असं विभक्त झालेले असतात त्याप्रमाणे एवं एतै एतस्य एवं अस्य एता हिता एता हिता म्हणजे राहिलेली त्याचप्रमाणे 1000 केस जसे असतात त्याप्रमाणे वर राहिलेले असते जी नाडी आहे की नाही तसं अगर बाकीच्या सगळ्या नाड्या त्या हृदयाला मिळून मिसळून असतात. पिता नाम नाड्यो अंतर्हृदय सगळे नाडी अंतर्हृदयामध्ये प्रतिष्ठित असतात. त्यात मेन मुख्य नाडीला हे सगळे मिळून मिसळून असतात. एता हिरवा एत दासा ददाश्रवती ह्या सगळ्या नाड्या त्या नाडीच्या बरोबरच खूप मिळून मिसळून जात असतात. तस्मात एक प्रविविक्ताहार तरह विभक्त झालेल्या आहार रूपी आहार घेण्यासाठी म्हणून विभक्त झालेले राहत असतात. इवैव भवते अस्मात शरीरात आत्मनः या शरीराच्या प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या शरीराला मिसळून शरीरामध्ये सगळीकडे संचार करणारे नाडी असतात. त्या राजे लोकांना ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे हृदयामध्ये राहणारा हा इंद्र नावाचा आहे की नाही तोच जनार्दन आहे सगळ्या लोकांना मार्गाला लावणारा आहे. तर इंद्रियच्या यमेच्या एव स प्राप्यो मुक्त राजवी इंद्र आणि यम दोघांच्या मध्ये असणाऱ्या परमात्म्याने प्राप्त म्हणजे प्राप्त करून घेण्याजोगा असतो. मुक्त राजे लोकांच्या प्रमाणे असतात. तस्मात ते उपास्य त्या राजांची उपासना जो कोणी करतो की नाही विराट नावाचा आश्रय विराट म्हणून जो आहे की नाही त्याच्या आश्रयामध्ये राहून करत असतात. श्री स्तयो स्तुतिरेषा हे श्री लक्ष्मी देवी त्या दोघांच्या मध्ये असणाऱ्या परमात्म्याची स्तुती करत असते. प्राणीन क्रियते सुद्धा त्या प्राणदेवाला वायुदेवाला घेऊन लक्ष्मी देवी स्तुती करत असते. कर्णो पिधाय या ज्ञेया कान झाकून जिच्याबद्दल समजून घ्यावं त्याप्रमाणे सर्व वेदात्मिका हिसाठी सर्व वेदात्मक असणाऱ्याची स्तुती आहे. काशनात सर्व जीवानाम आकाश आणि सगळ्या जीवांच्या मध्ये असते म्हणून आकाश तिचा स्तुती आकाश म्हणजे वेद हे सगळे कसे आहेत आकाशासारखे सगळीकडे पाडणारे सगळीकडे व्यापून असणारी ती स्तुती आहे. जागृताम सर्व जीवानाम जागृत अवस्थेमध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांच्या मध्ये कडून केली जात असते. तर विष्णू दक्षिणाक्षी तोच विष्णू परमात्मा दक्षिणाक्षी स्थित दक्षिण भागाच्या उजव्या भागाच्या डोळ्यामध्ये राहून स्तुती करत असतो. तसे प्राचीदिक प्रांत हा प्राण हा दक्षिणा
तर ते पश्चिम दिशा म्हणजे काय, प्रांत म्हणतात. सगळीकडून शोभायमान होऊन दिसून येणारे होऊन. प्राण हा दक्षिणाधिक, तो प्राण त्या ठिकाणी होऊन दक्षिण दिशेहून, ते दक्षिण भागाच्या उजव्या भागाच्या दिशेला राहून. दक्षिण हा प्राण, हा दक्षिण जो स्तुती करत असतो की नाही, तो दक्षिण हा प्राण आहे. त्याजवळ दक्षिण भागाचा प्राणवायू. प्रतीची दिक प्रत्यंचा, पश्चिमेकडे म्हणजे तिथं वाकून जात असते. म्हणजे प्रत्यंच पश्चिम दिशेला वाहत असते. प्राणा हा उदीची दिगोदंत, आणि प्राता उत्तर दिशेकडे जो जे वळली जाते की नाही, त्याला उदंत्य हो म्हणतात. प्राणा हा ऊर्ध्वाधिक, प्राण ज्या ठिकाणी ऊर्ध्व दिशेला जातो ते ऊर्ध्वाधिक. आणि अर्वाची म्हणजे मागच्या भागून जे प्राण जात असतात की नाही, अर्वाची दिक म्हणून तिथं ना, अर्वांत्य प्राण, त्या प्राणाला अर्वांत्य प्राण म्हणून म्हणतात. सर्वाः दिशा सर्वे प्राणाः सैष नीति नित्य आत्मा गृह्यो अगृह्यो नहीं गृह्यते, अशीर्यो नहीं शीर्यते, असंगो नहीं बध्यते. सर्व दिशेकडे असणारा हा प्राण इथला आहे तिथला आहे असं काहीच म्हणता येत नाही. अगृह्य येतो, ग्रहण करण्याजोगा नसतो. नाही गृह्यते, ग्रहण करण्याजोगा नसतो. अशीर्य हा तुटला जात नाही. म्हणून नाही शीर्यते, अशीर्य हा नाही शीर्यते, ते होत नाही म्हणून याकरता अशीर्य. असंग आहे, कारण सज्ज होत नाही, कुठेही चिटकून बसत नाही, त्याकरता असंग आहे. अशी तो न व्यथते, काळा नाहीये, पांढरा नाहीये, म्हणजे व्यथा वगैरे होत नसतात. न दिशती अभयम वै जनक, त्याला कोणत्याही प्रकारचा नाश नाही, अभय देखील नाही. ते वै जनक प्राप्त होशी, हे प्राप्त हे जनक, तो त्या स्थानाला त्या प्राणाला प्राप्त करून घेतलेला आहे. इथे हो वाचे याज्ञवल्क्य, असं होवाच्या जनको वैदो अयम अहम, हे याज्ञवल्क म्हणला. जनक, हे जनक, वैदेह विदेह नगरीचा मी अभयम तो अवगच्छत त्वा आगच्छता, त्वा आगच्छता, याज्ञवल्क्य अवश्य रीतीने अभय हे तुला प्राप्त होईल. याज्ञवल्क्य, यो नो भगवान अभयम, हृदय से जो परमात्मा आम्हाला अभय देत आहे की नाही, देणारा आहे असं म्हणतोस की नाही. नमस्ते अस्मि मे विदेहा, अयम हस्ते, मी त्याप्रमाणे नमस्कार करतो आहे. विदेह नावाचा मी आहे, हा नमस्कार करत आहे म्हणला. किती क्रूरचे ब्राह्मण, याप्रमाणे क्रूरच्या ब्राह्मणाच्या बद्दल सांगितलं. अशा पूर्व दिशी इंद्राग्नी सभाय संप्रदित्यो, त्या पूर्व दिशेकडे असणाऱ्या इंद्र आणि अग्नी हे दोघे आपल्या पत्नींना बरोबर घेऊन राहत असतात. यमराक्षसो दक्षिणस्याम, यम राक्षसो दक्षिणस्याम वरुण वायुदेव, यम आणि राक्षस हे दोघेही दक्षिण दिशेमध्ये राहत असतात. वरुण वायुदेवाच्या तिथे वरुण असतं, वायुदेवही असतात. पश्चिम दिशेला उत्तर दिशेला पश्चिमस्याम उत्तरस्याम सोमेशानो प्रदेश, पश्चिम दिशेला उत्तर भागाच्या दिशेने म्हणजे भागाला जे आहे सोम आणि यम, ईशान हे दोघ जण राहत असतात. ब्रह्मा प्रधान वायू, ब्रह्मदेव आणि प्रधान वायू हे दोघ जण उर्ध्व दिशेमध्ये राहत असतात. अधरायाम श्वेश काम, अधर दिशेच्या भागामध्ये केश आणि काम असतात. सवारी हा आपल्या आपल्या बायको बरोबर असतात. एक एक ही चत्वारो, एक एक ठिकाणी जे आहे चार चार रूपाने जात असतात, सगळे नियमन करत असतात. आणि तो ते देवतांच्या पत्न्या सगळे म्हणून चार आहेत, ते सगळे नियामक असतात. तर प्राणनायक देखील परमात्मा देखील प्राणनावाचा देखील त्या ठिकाणी जात असतो. इंद्रिया अभिमते शैव, इंद्रियाच्या अभिमानाप्रमाणे जे आहे ते सगळे प्राण त्या शब्दाने योग्य होऊन राहत असतात. तत्प्रसादात यद अभयम अस्माकं प्राप्त,
परमात्म्याच्या प्रसादामुळे जे काही आपल्याला अभय प्राप्त झालेलं आहे तदेव तेव्हा तृप्त हे असू ते तुझ्या तृप्तीला कारणीभूत असू दे. नान्यद्वयम प्रत्युपकर्तुम शक्नुमः. त्याला काहीतरी प्रत्युपकार करायसाठी आपण काही करू शकत नाही. त्यांनी केलेलं त्याच्या हातून जे करवलेलं असेल त्याच्याकडून परमात्म्याने ते त्यांनीच संतुष्ट होतो परमात्मा. मग असं सांगितलं इथे. इंधो दीप्त हा इंध म्हणजे दीप्त. इंद शब्दाचा अर्थ प्रदीप्त होऊन प्रकाशवंत होऊन. जीवभोगस्य भोक्तेशो जीव भोग भुंग तू. जीवापासून जे काही मिळतं ते भोग घेणारा स्वीकार करणारा ईश परमात्मा आहे. जीव काही त्या परमात्म्यापासून घेतो आणि भोग खातो असं नाही आहे. जीवाने जे जीवाला जे दिलेलं असते तेच घेतो. विविक्त भोग विवाह तो विविक्त म्हणजे त्याच्यापासून सोडून भोजन स्वीकार करत असतो. ते जे काही दिलेलं असते भोग घेत असतो. पण परमात्मा जे आहे त्याला काही कशाची गरज नसते. परमात्म्याच्या पासून आपल्याला आवश्यकता असते. परमात्म्यापासून आपल्याला सगळं मिळावं लागतं बरं. किती याप्रमाणे पद्मपुराणामध्ये सांगितलं. म्हणजे आता त्यानंतर ज्योतिष